आत्ता आत्ता लग्न झाले, लगेच हळदी कुंकवाचे कार्यक्रम करते यार ही. भोसले, गृहमंत्री जर असंच काम करत राहिला ना आपला, तर आयुष्यात फक्त तोटा आहे. बोलायला पाहिजे. आमी चीनी गो चीनी तोमारे ओ गो विदेशिनी, तुम्ही थाको शेंदो पारे ओ गो विदेशिनी. खूप भालो. खरं सांगू, त्या बाहेरच्या चपला बघून मला इतका राग आला होता ना, पण तुला असं बघितलं आणि मेणबत्ती सारखा वितळून गेलो. म्हणजे पण चला आज सांगतो. एक वेड्यासारखं करू नकोस हं? घरात माणसं आली आहेत आणि अजून येणार आहेत. काय यार हे, जरा थांबवा ना तुम्ही समारंभ. पोलीस आहे मी, माझं बजेट काय आहे? हा, बघावं तेव्हा घरात माणसं. कोण आहे ती, म्हणजे कशाला आली आहेत ती? प्रायव्हसी म्हणून नाहीच का काही? मी काहीही बघितलेलं नाहीये. मी तुला पूर्ण प्रायव्हसी दिलेली आहे. तू मला सांग फक्त. तुम्ही सांगाल तेव्हा डोळे उघडेन मी. आपण जंगलात राहायला जाऊया दोघच. घरामध्ये ही असते, सतत मानगुटीवर बसून घोडा घोडा खेळते यार ना. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण आहे? नीताचे आई वडील विजय, तुला सांगितलं होतं ना, मुलगी बघण्याचा कार्यक्रम होणार आहे आज आपल्याकडे. बोल. नमस्कार. अरे मीताच आहे बाबा. नमस्कार. हो काय, मी तुम्हाला ओळखलंच नाही. एकदम लुक चेंज झाला हो तुमचा. वा वा वा. प्रवास कसा झाला? छान छान. अगदी छान. बाकी पाहुणचार वगैरे व्यवस्थित केला ना माझ्या आईनी? हो छान. बरं, माझ्या बायकोनी पण केलाय पाहुणचार, मला माहितीये. अहो काय आहे, एवढ्यात लग्न झालंय ना, सवय नाही राहिली हो बायकोचं नाव घ्यायची. पण आता ओरडा ऐकून ऐकून सवय पडेल. मीता कुठे आहे? अरे तयार होते ती. तिला आता मीच तयार करत होते. विजय भाऊ, पण तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळेच हा कार्यक्रम पार पडतो. खरंच. अहो काय बोलताय? अहो मी घरातलाच माणूस आहे. बघ काय, आम्ही घरातलेच, घर पण तुमचंच. काय टेन्शन घेऊ नका. बरं काय, पाहुणे कधी येतील मी पटकन रेडी होणार. नमस्कार. विजय भोसले त्यांचं घर हेच का? अरे नमस्कार. या. नमस्कार नमस्कार नमस्कार. टिपिकल श्रीमंत फॅमिली आहे. त्या त्यांच्या मिसेस पौर्णिमा सारडा. यांना तुम्ही ओळखता. हे नरहरी सारडा. त्यांना 3 मुलं आहेत. हा मोठा मुलगा गौरव सारडा, शनाया, गौरव आणि लवलीनची मुलगी. ही लवलीन, गौरवची बायको. हे बाबुलनाथ सारडा, नरहरी सारडांचे काका. आणि हा धाकटा विक्रम सारडा, त्याला विकी म्हणतात. हा मधला मुलगा अमित सारडा. सावंत, सावंत. नाईट ड्युटीवरती ड्युटी करायची असते, झोपायचं नसतं. काय बोळे पडलेत. पर्वतकर, लक्ष नाहीये तुमचं कामात. अहो मी नाही केलं ते. अहो माझं कामच नाही ते बाई. PSI सीमा जमदाडे. बाई काय बाई, मॅडम म्हणा हवं तर. आणि पोलीस हा पोलीस असतो, पुरुष किंवा स्त्री नाही. असतो ना, असते नाही.
शेवटी पुरुषच. कठीण आहे सगळंच, लॉजिक्सच नाहीयेत बेसिक. मी तिथे होतो. पर्वतकर, हे जर तुम्ही नाही टाकलंय तर इथे डेस्क जवळ कोण आलं होतं? अहो मी जेवायला गेलो होतो. तुम्हाला तेवढंच वाटतं ते सीसीटीव्ही कॅमेराला तू चेक करा. सीसीटीव्ही दाखवा मला. हा मॅडम, एक भिकाऱ्यासारखा माणूस आला होता आणि तो तुमच्या टेबलापाशी काहीतरी करत होता. मला वाटतं त्यानेच काहीतरी टाकलं असेल टेबलाजवळ. तुम्ही एकदा चेक करा ना फुटेज. सॉरी, आय एम लिटल लेट. काय ना, इथे इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, म्हणजे गाडी टर्नच घेत नव्हती. नमस्ते चाचाजी. नमस्ते मिस्टर सारडा. बट आय मस्ट टेल यू, इथली घरं आहेत ना, ती फारच छोटी आहेत. सो इट वॉज. नाही, पण आपल्याला हॉटेल किंवा रिसॉर्ट नकोच होतं या कार्यक्रमासाठी. हा समारंभ जितका प्रायव्हेट होईल तितकं उत्तम ना. मीच सांगितलं होतं आधी. आय नो. काय मॅडम, सगळेच्या सगळे सारडा एकाच वेळी बंगल्यातून बाहेर पडले. सध्या एवढं सुद्धा पत्रकारांना पुरेसं आहे त्यांच्या इमॅजिनेशनचे घोडे फळवायला. इथेपर्यंत आम्ही कसे पोचलोय आमचं आम्हाला माहिती. वेगवेगळ्या कार्समधून वेगवेगळ्या वेळी बाहेर पडलो, तेव्हा कसे बसे आलो इथे. येस, आय कॅन इमॅजिन दॅट. नाही, तुम्ही सगळे पब्लिक आय मध्ये असताना, नाही, तुमच्या ड्रायव्हरने जे काही प्रताप केलेले आहेत त्यामुळे सगळीकडे तुमची चर्चा आहेच. बट आय डोंट अंडरस्टँड मिस्टर सारडा, तुम्ही उपास वगैरे का करताय? आय मीन, तुमचा काही दोष नाहीच आहे ना त्याच्यात. असं नाही मॅडम, आमची पण काहीतरी जबाबदारी असते. नाही, आणि मी म्हटलं उपवास कराच. उगाच कोणाची दृष्ट वगैरे लागली असेल तर निघून जाईल ना. सॉरी, तुम्ही यांना ओळखलत ना? या अंजली आहे मॅडम. या सगळ्या कार्यक्रमासाठी यांनीच मध्यस्थी केली आहे. मॅम, थँक्यू सो मच. Oh, come on, Mr. सारडा. थँक्यू काय? इट्स माय जॉब. हां, फक्त यावेळेस थोडंसं वेगळं आहे. म्हणजे सरवदे कुटुंबांना मी ओळखतेच, पण हे जरासं वेगळं आहे. मी ह्यांना ओळखत नाही, पण माहिती काढते मी सगळी. बट नाही, त्याची काही गरज नाही. हे माझंच घर आहे. मी इन्स्पेक्टर विजय भोसले. ओके ओके, फाईन फाईन. मला जरा पोलिसांना बघून असं वाटलं की पोलीस कशाला, तुमची काही पर्सनल सिक्युरिटी वगैरे आहे की काय? नाही नाही, यांच्या सिक्युरिटीवर नाही मॅडम. मी ज्या छोट्या घरात तुम्ही बसलात ते घर माझं आहे. जस्ट अ मोमेंट. इन्स्पेक्टर विजय भोसले म्हणजे ज्यांनी किल्वर गँग बस्ट केली, किंवा आता रिसेंटली फक्त फायदा रॅकेट ज्यांनी एक्सपोज केलं ते विजय भोसले? बरोबर साहेब. माय गॉड. माय गॉड. भोसले साहेब, तुमच्यासारख्या एका ब्रेव्ह ऑफिसरला भेटायचं भाग्य लाभलं मला. आय एम सो 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 हॅपी. नाही हो, खरं तर आम्ही भाग्यवान आहोत. तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या घरी नाही तर कशी आली असती, नाही का? नाही नाही साहेब, मी तुमचं काम फॉलो केलंय. तुमचं काम आवडतं मला. तुम्ही काय करत असता, काय करणार आहात, सगळ्यावरती लक्ष असतं आमचं. तुमच्या एक सिनियर मॅडम होते, त्यांचं नाव मला चौधरी मॅडम. चौधरी मॅडम. त्या आणि मी एकदा भेटलो पण होतो. त्या पण ग्रेट होत्या. त्या गेल्याचं कळलं मला. आय एम सॉरी. पण भोसले साहेब, तुम्ही ग्रेट आहात. मी फॅन आहे तुमचा. पौर्णिमा, भोसले साहेब नमस्कार. मोठं मन घ्या. चाचाजी, तुम्हाला माहिती असतील ना हे? नमस्कार. माझा मोठा मुलगा गौरव,
त्याची मिसेस आणि ही त्यांची मुलगी शनाया. अरे वा. माझा धाकटा मुलगा विकी. आणि आमचा अमित, मधला मुलगा. हॅलो. ज्याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय तो अमित. मी पण ओळख करून देतो. ही माझी बायको वसुंधरा, ही माझी बहीण देवयानी, नमस्ते. ही माझी आई शर्मिला नमस्कार. नमस्ते माझी. आणि मी इन्स्पेक्टर विजय भोसले. मी मुलीला बोलून आणतो. हो हो साहेब, तुम्ही घाई नका करू. साहेब, तुमची यांची कशी ओळख? माझ्यामुळे. मी देवयानी, चिको दादाची बहीण. ते लाडानी चिकू लहान आहे होती, आता काय बोलणार तिला. आय मीन विजय दादाची बहीण. मी आणि मी तू बेस्ट फ्रेंड्स आहोत, त्यामुळे तिच्या लग्नाच्या सगळ्या सोयी मलाच बघाव्या लागतील ना. म्हणून मग मी दादाकडे रिक्वेस्ट केली. ऍक्च्युली दादाकडे नाही, मी वहिनीकडेच रिक्वेस्ट केली. अगं जरा मिताला आणतेस का? काळा चहा सांग. सर, बोलायचं होतं. काय झालं बाई? मगाशी एक माणूस माझ्या डेस्क जवळ आला होता आणि एक कागदाचा गोळा फेकून गेलेला. बरं झालं सांगितलं. कोण होतं? भिकारी होता. अरे पर्वतकर, अहो पोलीस स्टेशन मध्ये कुणाला एंट्री देत जाऊ नका हो. आपल्याकडे बाया माणसं असतात. घाबरला नाही या? नाही सर, तसं नाही. त्या माणसाने ही चिठ्ठी ठेवली आहे सर. मी तिथं होतो. मग अहो बाई, वेडा असेल कुणीतरी, तुमची मस्करी केली असेल त्यांनी. अहो काय ना, आपल्या समोरच्या फुटपाथवर ना 4-5 भिकारी बसलेले असतात. आपल्याकडे येतात पैसे मागायला. आपण 4 दंडुकी देतो, कधी कधी पैसेही देतो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सर, मी CCTV फुटेज चेक केले. तो माणूस या एरियातला नाही. फुटपाथवरच्या भिकाऱ्यांना पण विचारलं, ते त्याला ओळखत नाहीत सर. मग सर, मला असं वाटतं की परवा रात्री जी सारडा ऍक्सिडेंट केस झाली त्याचा आणि ह्या चिठ्ठीचा काहीतरी संबंध आहे. चला मग तुम्ही कंटिन्यू करा तुमची बोलणी. निघते मी. अंजने मॅडम, तुम्ही कुठे जाताय? थांबा ना, तुमच्या मध्यस्थीमुळे तर हे सगळं घडून येते. अहो अंजेरिया मॅम, तुम्ही थांबा. तुम्ही जाऊन कसं चालेल? आम्ही कुठल्या देवरुख सारख्या लहान शहरातले, साड्यांसारखं एवढं मोठं स्थळ चालत आलं, ही सगळी तुमची कृपा आहे. तुम्हाला थांबायलाच पाहिजे. ओके फाईन. आता तुम्ही आग्रह करतच आहात तर आय वेट. घ्या सर, घ्या तुम्ही. नाही, माफ करा, मी काहीच घेणार नाहीये. का हो? माझा उपवास सुरू आहे सध्या. तुम्ही आमचं ते कारचं प्रकरण ऐकलं असेल कदाचित. हो, मी ऐकलंय त्या केस बद्दल. काय 4 लोक हाकना केले होत्यात. आमचा ड्रायव्हर शिवराम, शिवराम का? तो नालायक निघाला. आपण माणसांना कामावर ठेवतो तेव्हा चांगलीच असतात, नंतर आपले खरे रंग दाखवतात. पण शेवटी चूक त्याची असली तरी जबाबदारी आमची आहे. गाडी आमची होती. आणि परमेश्वराशी खोटं कसं बोलणार? म्हणून आत्मशुद्धीसाठी हा 5 दिवसाचा उपवास आहे. तर रोज रात्री फक्त 1 कप दूध घेणार मी पुढचे 5 दिवस. आपल्या आत्म्यावर कसलं ओझं नको. बरोबर ना साहेब? बरोबर आहे. दादा, मुलगी आली. आओ बाई, तुम्ही काय कमाल बोलता हो. म्हणजे तुम्ही बायका ना कुठल्या गोष्टीचा संबंध कुठे लावाल काही सांगता येत नाही. नाही मला कळतंय. म्हणजे अशा हाय प्रोफाईल केसेसशी स्वतःला जोडून घेणं तुम्हाला आवडत असेल आणि त्यात कुणीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन देतंय त्याचं भारी वाटत असेल ना. आणि मग राहून राहून स्वतःलाच वाटतं आपण खूप महत्वाचे आहोत, इम्पॉर्टंट आहोत. पण बाई, आपण एवढेही महत्वाचे नसतो. ओपन अँड शट केस आहे. तो सारडाचा ड्रायव्हर दारू प्याला, त्यांनी 4 लोकांना उडवलं, विषय संपला. त्यात तुम्हाला कोणीतरी चिठ्ठी देते का? तो भिकारी येऊन तुम्हाला सांगतोय की मी तिथे होतो,
अहो बाई जाऊ द्या ना, कुठं कशात काय पडतंय हा? जा तुमची कामं करा जा. बाई ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्हाला काही छंद बिंद नाही आहे का? म्हणजे शिवणकाम, शब्दकुडी सोडवणे, नाहीतर येतानाच विणकाम घेऊन येत जा ना. अहो तुमच्या अगोदरच्या नगरकर बाई होत्या ना, काय कमालीचं स्वेटर विणायच्या त्या. तुम्ही काहीतरी घेऊन येत जा, किंवा काम करा ना, भाजी निवडा. म्हणजे हाताला काम असलं ना, डोक्याला फार प्रश्न पडत नाही. जा जा बसा. आणि तुला माहितीये 4 गाड्या घेऊन आले होते मुलीला बघायला. कॅन यू बिलीव्ह इट? बापरे मितू, तू लग्नाला हत्तीवरूनच येणार वाटतं. अगं ते ठीक आहे, पण जिजूंना हत्तीवर चढायला त्रास होईल ना. का ग? बुटके ते ग गुटके वगैरे काही नाही आहेत, माझे एवढेच आहेत, राधर उंचच आहेत. अगं तू खरंच हवी होतीस माहितीये, काय वाईब होती. फुल करण जोहरच्या फिल्म सारखं आता डायरेक्ट घेऊनच जात आहे तिला. मांग मी सिंदूर भरा और ले गए. एक मिनिट, म्हणजे फायनल झालंय का? नाही अजून, येईल रिप्लाय. अगं पण पॉझिटिव्ह येणार आहे ना. पॉझिटिव्हच येईल बघ. हे आपण ना मितूच्या लग्नात खूप म्हणजे खूप धमाल करूयात. हा अगं करोडपतीचं लग्न आहे, धमाल नाही, राडा करायचा. राडा करूयात. हा एक मिनिट, मला केतनचा फोन येतो, मी लगेच फोन करते परत. हा अरे पण त्याला सांग हा, एकदा ठरलं की भारीनून यावंच लागेल, कारण वगैरे काही चालणार नाही. हो ग, येईल तो. चल बाय, आणि मला सगळे अपडेट देत राहा. चल बाय. मन्नू, तेरा तो हो गया, अब मेरा क्या होगा? मन्नू, मेरा तो हो गया, अब तेरा भी होगा. कार्यक्रम खूप सुंदर झाला. हो अरे फार. हो, पाचच्या कानावर घातलं, त्याला म्हटलं तात्यांना थँक्यू, तात्यांना सांग, त्यांना उगाचच काळजी लागून राहते ना. अहो ते सारखे विचारत बसतात तो. पण मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्याकडनं होकार येईलच. नक्कीच. खरंय. म्हणजे एवढी मोठी मंडळी, पण किती साधी, म्हणजे अगदी घरातल्यासारखे त्यांचे विषय, साधे अगदी. मला तो खूपच आवडली आहेत. हो हो, त्या पौर्णिमाताईंनी तर आईंना लोणच्याची रेसिपी पण मागितली. आईंना पण आवडलेत तसे ते लोक. लगेच मंदिरात पण गेल्या मी त्यासाठी नमस्कार करायला. बाई किती गो बाई, शर्मिला बाई खरंच गोड आहेत. नाही पण खरोखर अगदी मन मोकळ्या गप्पा झाल्या. आणि मला तर वाटते नक्कीच आहे, पण बघूया काय होते ते. विजय भाऊ, तुम्हाला काय वाटतं? मस्त, एकदम छान. एक प्रश्न आहे फक्त, हे स्थळ तुमच्यापर्यंत कसं आलं? अंजरिया मॅडम मुळे. त्या इथे बसल्या त्यांचं काय वधूवर सूचक मंडळ आहे? नाही, म्हणजे तसं टिपिकल नाहीये. म्हणजे त्यांची ना मॅच मेकिंगची साईट आहे. म्हणजे वधूवर सूचक मंडळ नाही हो, मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलांची स्थळं असतात त्यांच्याकडे. मध्ये टीव्हीवर पण झाला होता की कार्यक्रम त्यांचा. तरी प्रश्न राहतोच ना, हे स्थळ नेमकं तुमच्याकडे कसं आलं? अहो त्यांनीच कॉन्टॅक्ट केला आम्हाला, आम्ही तर उडालोच. अर्धवट नाही सांगायचं, पूर्ण सांगायची गंमत. पूर्ण स्टोरी सांगा बरं. नाही मी सांगते. काय आहे, आमची मीता आहे ना, कथ्थक शिकलीये. तिचा देवरूख मध्येच कार्यक्रम होता, आणि हा सारडांचा मुलगा आहे ना अमित, तो आला होता देवरूख मध्ये. त्याने त्या कार्यक्रमात आमच्या मीताला बघितलं आणि पसंतच पडली हो त्याला. पण मुलगी आवडली म्हणून उगाच तिच्या मागे फिरनी, तिला प्रपोज कर असलं केलं नाही. तो घरी गेला, घरातल्यांना सांगितलं मला मुलगी आवडली म्हणून. हो, ही सारडा मंडळी अंजरिया मॅडम कडे गेली, आणि आम्हाला अंजरिया मॅडमचा फोनच डायरेक्ट एक दिवस. अहो आम्ही तर गोंधळूनच गेलो. अमित सारडा आमचे जावई, आणि सारडा साहेब आमचे व्याही. अहो मुलगी सुस्थळी पडावी अशी इच्छा असते. अहो पण आमची मुलगी तर अक्षरशः स्वर्गातच निघाली आहे. अजून काय हवंय आई बापाला? खरंच आहे. अहो ते म्हणतात ना, स्वप्न खरं होणं तसं झालंय अगदी. माझी मीता राजाची राणी होणार आहे हो आता.
सारडा म्हणजे झोले का?